हॅलो. सामन्याला सुरुवात होते. सामना 4 षटकाचा राहील. पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज अमित. पहिला चेंडू आपण पाहतोय उमेदच्या बॅट मधून निघतोय दमदार स्ट्रोक. 4 धावासाठी निघतोय चौकार. तर आपण पाहतोय साई श्रद्धा 11 या संघाकडून सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. दोन्ही संघ आपण जर पाहिलं तर 2-2 सामने पराभूत झाले. तिसरा राऊंड इथे मात्र रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न कुठेतरी फसलाय. अपील केले, आत्मविश्वास दाखवलाय, परंतु पंचाने मात्र नकारात्मकता दर्शवली आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाटण तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेतील सांगता समारंभातील दुसऱ्या दिवसाला नक्कीच सुरुवात होते. पहिला सामना या ठिकाणी रंगला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज. इथे मात्र सुरेख फटका आपण पाहतोय. फ्रंट फुटला जाऊन चेंडू उडवून दिलाय कव्हर रिजन मध्ये. 4 धावासाठी उमेदच्या बॅट मधून निघतोय दमदार स्ट्रोक. चौकार. या चौकारनीची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. आतापर्यंत 3 चेंडूची सांगता झाली. 3 चेंडू नंतर साई श्रद्धा 11 या संघाची धावसंख्या. नक्कीच ही लढत दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण असेल, कारण की जर पाहिलं तर दोन्ही संघ या स्पर्धेतील 2-2 सामने पराभूत झालेत आणि ही शेवटची लढत करो या मरोची असेल. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व थोडं का होईना पण जिवंत ठेवायचं असेल तर हा सामना जिंकणं दोन्ही संघासाठी गरजेचं असेल. इथे मात्र सुरेख गोलंदाजी. फलंदाज उमेश माघारी परततोय. पहिले विकेटचं पतन. पहिला गडी या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला जातोय. असा ऐकून बघा. नवीन फलंदाज आपण पाहतोय रोहित मैदानामध्ये दाखल झालाय. आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. गोलंदाज अमित मत्रेच्या माध्यमातून पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट झाले. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोचले ते 8 या आकड्यावरती. आणि नक्कीच आपण पाहिलं तर उमेश कोळेकर जो फलंदाज पहिल्या षटकामध्ये अमित मत्रेच्या गोलंदाजीवरती 2 चौकार खेचले, त्याला देखील अमित मत्रे या गोलंदाजानं माघारी धाडलं. त्यानंतर नवीन फलंदाज आपण पाहतोय अभिषेक डिसले. हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. रोहित हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. मांगडवाडी संघाकडून सातत्याने जर पाहिलं तर अंडर 19 संघामध्ये चांगलं क्रिकेट याच खेळाडूनं खेळलेलं आहे. या खेळाडूच्या नावावरती नक्कीच एक अर्धशतक देखील या खेळाडूच्या नावावरती आहे. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय दुसरं षटक हाताळताना हर्षद हा गोलंदाज. हर्षद बॉलिंगवरती तयार होतोय. सामना करेल आपण पाहतोय अनिल जाधव. पहिला चेंडू आपण पाहतोय रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न कुठेतरी फसला जातोय. चांगली गोलंदाजी
कालच्या दिवसामध्ये देखील जर पाहिलं तर हर्षद लोकरे या गोलंदाजानं मात्र सर्वांच्या नजरा आपल्या नावावरती खेळले. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत एक कमी खर्चिक गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे, ते मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक दीपेश तिथे चुकी करतोय आणि बघता बघता हर्षदच्या गोलंदाजीवरती निघतोय हा चौकार. चौकारांशी धावफलक जाऊन पोचलाय तो 12 या आकड्यावरती. आत्तापर्यंत आपण पाहिलं तर बऱ्याचशा अपेक्षा याच दीपेश कदम याच्या कडून होत्या, परंतु खराब क्षेत्ररक्षण या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाले. इथे मात्र डान्सिंग डाऊन आपण पाहतोय, चेंडू हवेत आहे, झेल घेतोय की काय अमित मत्रे डाऊन द बॉल. फलंदाज बाद, दुसऱ्या विकेटचं पतन या ठिकाणी होतंय, दुसरा फलंदाज माघारी जातोय. आज आपण पाहतोय रोहित शिंदे मैदानामध्ये या पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाटण तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून दाखल झालेत, त्यांचं देखील हार्दिक अभिनंदन. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये आबा कदम. नक्कीच आज मात्र आबा कदम मैदानामध्ये दाखल होतील. आज मात्र आपण पाहतोय एकंदरीत नवख्या खेळाडूंना या ठिकाणी संधी दिली जाते. त्याचबरोबर आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये अनिल दिंडे यांनी देखील आपली उपस्थिती दाखवलेली आहे, त्यांचं देखील पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. आपण आपला बहुमूल्य वेळ या ठिकाणी खर्च केल्याबद्दल पाटण तालुका असोसिएशन आपलं कायमस्वरूपी ऋणी राहील. या ठिकाणी आपण पाहतोय चांगली गोलंदाजी व्हेरिएशन पाहायला मिळते गोलंदाज हर्षद या गोलंदाजाच्या माध्यमातून. आतापर्यंत 12 धावा धावफलकावरती 3 चौकार या ठिकाणी पाहायला मिळालं. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार, त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकामध्ये 1 चौकार जरूर आला. तर नेक्स्ट टॉससाठी आपण पाहतोय कल्पतरू 11 चाळकेवाडी विरुद्ध अचानक 11 सावंतवाडी. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल टॉससाठी तयार राहायचं आहे. इथे मात्र आपण पाहतोय लॉंग ऑन रिजनमध्ये फटका खेळला आहे, क्षेत्ररक्षक अमित त्या ठिकाणी तैनात. 1च धाव घेतली जाईल. एकेरी दुहेरी धावांचं क्रिकेट रंगलं जातं आहे. हर्षद लोकरेच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी साकारली जाते. आत्तापर्यंत जर पाहिलं तर 1 चौकार जरूर आला आहे, परंतु त्यानंतर मात्र या फलंदाजाला थांबवण्यात यश आलं या गोलंदाज हर्षद या गोलंदाजाला. इथे मात्र आपण पाहतोय आबा कदम चांगली फलंदाजी, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू चाललाय सीमारेषा पार. 4 धावासाठी आहे तो चौकार. आज आपण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर दीपेश कदम कुठेतरी नक्कीच मानसिक तणाव या खेळाडूच्या क्षेत्ररक्षणामध्ये जाणवतोय. ज्या पद्धतीनं या खेळाडूनं 2 चौकार सोडलेले आहेत. नक्कीच नवीन गोलंदाज आपण पाहतोय, 3रं षटक हाताळताना गोलंदाज अक्षय हा गोलंदाज. आणि खऱ्या अर्थानं आज आपण पाहिलं तर दीपेश कदम याच्या क्षेत्ररक्षणाचं चर्चा या ठिकाणी या समालोचन कक्षामध्ये होताना पाहतोय, कारण की ज्या खेळाडूकडून एक चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी नावाजलं जातं, परंतु आज मात्र आपल्या नावलौकिकाला साजेचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी घडताना दिसून येत नाही क्षेत्ररक्षक दीपेश कदमच्या माध्यमातून. तर पुन्हा एकदा गोलंदाज 3रं षटक हाताळताना दिसेल गोलंदाज अक्षय, वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक. तर सामना करेल पुन्हा एकदा रोहित. इथे मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. बघता बघता आपण पाहतोय आउटफील्ड थोडीशी फास्ट होती, ते मात्र 2 धावा नक्कीच आल्या असत्या, परंतु 1च धाव या ठिकाणी बाईच्या स्वरूपात ही 1 धाव धावफलकावरती अंकित केली जाईल. तर नेक्स्ट टॉससाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करेन अचानक 11 विरुद्ध कल्पतरू 11. कल्पतरू 11 संघाचा संघनायक श्रीकांत, त्याचबरोबर अचानक 11 संघाचा संघनायक. आपणाला विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. इथे मात्र आबा कदम चांगले फलंदाजी करतायत. आज मात्र या साई श्रद्धा 11 या संघानं शेवटच्या मॅचमध्ये संधी दिली, त्या संधीचं सोनं करताना फलंदाज आबा मैदानामध्ये आपल्याला पाहतोय. तर एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोचले ते 19 आकड्यावरती. 3रं षटक प्रगतीपथावरती असताना
19 धावा धावपलती लागल्या जात आहेत. आज मात्र साई श्रद्धा 11 विरुद्ध JP फायटर्स या दोन संघामध्ये चालू असलेले हे सकाळच्या सत्रातील युद्ध पुन्हा एकदा आपण पाहतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, नक्कीच व्हाईट बॉलची कुठेतरी मागणी केली होती पंचांच्याकडे, परंतु चांगली अशी सटिक लाईन आणि लेंथ गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून साकारली गेली. चांगले गोलंदाज एक त्रिमूर्ती क्रिकेट क्लब सलतेवाडी या संघाकडून आजपर्यंत जर पाहिलं तर चांगले गोलंदाज या गोलंदाजाचे राहिले. आज मात्र पुन्हा एकदा JP फायटर्स या संघाकडून इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. ऑन साईडला फटका खेळ आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू गॅदर करेल, फेकी करेल, तोपर्यंत कंप्लीट केल्या गेल्या 2 धावा. या 2 धावांची संघाचा धावपलक आकार घेतोय, उकार घेतोय आणि जाऊन पोचतोय 21 या आकड्यावरती. 21 धावा धावपलकी लागल्या जात आहेत. आतापर्यंत जर पाहिलं तर ज्या पद्धतीने या मैदानाचा विचार केला, सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. लेग स्टंपवरून वेध घेतो यष्टीरक्षक नवनाथ याचा चांगली गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून. नक्कीच एकंदरीत या मैदानाचा विचार केला तर या 3 षटकामध्ये जास्तीत जास्त 40 ते 42 धावांची अपेक्षा होती साई श्रद्धा 11 या संघाकडून. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. 1 धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. तीन षटकाचे या ठिकाणी सांगता झाले. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज नवनाथ आलाय. आज मात्र आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये देखील या गोलंदाजानं गोलंदाजी केली नव्हती, परंतु आज मात्र शेवटचे षटक हाताळण्यासाठी इथे मात्र रोहितच्या बॅटमधून निघतोय दमदार स्ट्रोक. नवनाथच्या गोलंदाजीवरती होते आक्रमण आणि या निघतायत 6 धावा. 6 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 30 या आकड्यावरती. 30 धावा तर या ठिकाणी इथे मात्र आपण पाहतोय चांगली गोलंदाजी लेगबायच्या स्वरूपात या ठिकाणी 1 धाव स्कोअरबोर्डवरती अंकित केली जाईल. एका धावेचे धावफलक 31 या आकड्यावरती जाऊन पोचलाय. 31 धावा. इथे मात्र आपण पाहतोय आबा कदम याच्या बॅटमधून मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू खाली अमित मत्रे जेल पकडला जातोय. आबा कदम मात्र माघारी परत आहेत. विकेट गिरता हुआ नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय 3ऱ्या विकेटचं पतन. नवीन फलंदाज तर नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रदीप पवार नॉन स्ट्राइक एंडला आपण दाखल झालेला पाहतोय. या ठिकाणी खोल टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. फलंदाज रोहित याला बीट करतोय. एक चांगला फलंदाज म्हणून रोहित हा फलंदाज ओळखला जातो मांगडेवाडी या संघाकडून, परंतु आज मात्र स्वतःला सिद्ध करताना मोठा संघर्ष करावा लागतोय. आणि नक्कीच जर स्वतःला जर सिद्ध करायचं असेल तर या मैदानामध्ये संघर्ष हा करावाच लागेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये जर आपणाला
सक्सेस व्हायचं असेल तर स्ट्रगल हे करावंच लागेल. इथे मात्र दिशेवरचं नियंत्रण कुठेतरी फसलंय. आपण पाहतोय अतिरिक्त धाव घेण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतोय या नवनाथ याच्या गोलंदाजीवरती. संघाची एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचले ते 31 या आकड्यावरती. शेवटचं षटक 32 या आकड्यावरती. शेवटचे षटक मार्गस्थ असताना इथे मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक कुठेतरी गफलत करतोय आणि हे एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. पहिली इनिंग या ठिकाणी संपली गेलेली आहे. तर एकंदरीत संघाची धावसंख्या 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 34 धावांची गरज विजयासाठी असेल JP फायटर या संघाला. तर मी विनंती करेन पुन्हा एकदा कल्पतरू इलेव्हन चाळकेवाडी संघ, आपणाला 10 सेकंदाचा अवधी दिला जाईल. या 10 सेकंदामध्ये टॉस का बॉस या मंचावरती उपस्थित राहायचं आहे. त्याचबरोबर अचानक इलेव्हन या संघाच्या संघनायकाला देखील शेवटचा कॉल असेल. 10 सेकंदाच्या अवधीमध्ये या ठिकाणी टॉस का बॉस या मंचावरती यायचं आहे. अन्यथा 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी दिली जाईल. आपण पाहतोय कल्पतरू इलेव्हन चाळकेवाडी त्याचबरोबर अचानक इलेव्हन सावंतवाडी या दोन संघामध्ये यानंतरची नेक्स्ट मॅच रंगणार आहे. तर या ठिकाणी टॉस केला जातोय. आपण पाहतोय पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत पाटण तालुका प्रीमियर लीग आजचा दुसऱ्या दिवसातील पहिला सामना या ठिकाणी रंगला गेला. आपण पाहतोय साई श्रद्धा इलेव्हन विरुद्ध JP फायटर्स या दोन संघामध्ये पहिला सामना रंगला जातोय. पहिल्या सामन्याचा विचार केला तर 34 धावांचं आव्हान या ठिकाणी दिलं गेलं. 24 चेंडू 34 धावा. तर आजच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय दुसरा सामना, एका बाजूला कल्पतरू इलेव्हन तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अचानक इलेव्हन सावंतवाडी या संघ. या दोन संघामध्ये हा टॉस केला जाईल. तर या ठिकाणी टॉस केला जातोय कल्पतरू इलेव्हन चाळकेवाडी विरुद्ध अचानक इलेव्हन सावंतवाडी या दोन संघामध्ये हा टॉस केला जातोय. या ठिकाणी टॉस जिंकला जातोय. आपण पाहतोय अचानक इलेव्हन सावंतवाडी या संघानं टॉस जिंकून निर्णय काय असेल? आमचा फिल्डिंगचा निर्णय असेल. एकंदरीत कालच्या सामन्याचा विचार केला तर कालच्या दिवसाचा विचार केला तर आपला संघ एक सामना विजयी झालाय. आज दुसऱ्या सामन्यामध्ये गाठ पडले गेले ते कल्पतरू इलेव्हन चाळकेवाडी या संघाचा जर विचार केला तर आपण पाहतोय स्वतः संघनायक श्रीकांत, त्याचबरोबर एक ज्या खेळाडूनं लेदर क्रिकेटमध्ये देखील आपलं नाव रोशन केलं आहे, त्याचबरोबर पाटण टेनिस क्रिकेटमध्ये या पर्वामध्ये देखील आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे, आकाश मोहितेसारखा एक घातक फलंदाज देखील या संघामध्ये आहे. तर या संघाला रोखण्यासाठी क्षेत्ररक्षण स्वीकारले तर या दोन फलंदाजांना त्याचबरोबर या संघाला कितपत धावापर्यंत रोखू शकता? आमचं टार्गेट असेल की 5 ओव्हरमध्ये 50च्या आसपास त्यांना ठेवायचं. नक्कीच 5 षटकामध्ये 50 धावापर्यंत रोखण्याची एक रणनीती असेल. तर श्रीकांत, फलंदाजी करताना कितपत धावा जमवू शकता? 60 ते 70 रन धावाचा. तर अपेक्षा कोणाकडून असतील? आशिष चोरगे आणि आकाश मोहिते. धन्यवाद दोन्ही संघांना. ऑल द बेस्ट. विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हा सामना संपल्याबरोबर लगेचच या ठिकाणी सामन्याला सुरुवात करायची आहे. यानंतर
लगेचच या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. आपण पाहतोय पहिले षटक गोलंदाज अनिल, या ठिकाणी आपण पाहतोय सलामीचा फलंदाज दीपेश, लॉंग ऑन रेंजमध्ये फटका केला. रोहित तिथे तैनात, एकच धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो की काय, परंतु प्रयत्न थांबवला गेलाय. एक धावपलक अंकित केली गेली. एका धावेनिशी धावसंख्येचा श्रीगणेश धावसंख्येचा अकाउंट या ठिकाणी ओपन केलं गेलं. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आपण पाहतोय नवनाथ हा फलंदाज बाद झालाय. आता मात्र फलंदाजीसाठी आला एक घातक फलंदाज धनाजी पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. आज आपण पाहतोय JP फायटर विरुद्ध साई श्रद्धा 11 या संघातून या दोन संघामध्ये पहिली मॅच या ठिकाणी खेळली गेली. पहिल्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर पहिल्या इनिंगचा विचार केला तर नवीन फलंदाज आपण पाहतोय धनाजी पाटील मैदानामध्ये दाखल झालेत. गोलंदाज अनिल पुन्हा एकदा बॉलिंगवरती तयार. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. ऑनसाईडला खेळला क्षेत्ररक्षक उमेश तिथे तैनात. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की काय, परंतु एकच धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. आज आपण पाहतोय या दोन संघामधील दोन्ही संघ 2-2 सामने पराभूत झालेले आहेत. तिसरा सामना या ठिकाणी नक्कीच या सामन्यामध्ये एक सामना तरी जिंकणं दोन्ही संघासाठी गरजेचं असेल. या ठिकाणी आपण पाहतोय दीपेश कदमच्या बॅटमधून कलात्मक फटका येतो. क्षेत्ररक्षक धावतोय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावांची संघाचा धावफलक जाऊन पोचतोय तो 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलके लागल्या गेल्या. गोलंदाज अनिल याचं चांगलं षटक आपण पाहतोय. पॉवर प्लेचे षटक ज्या पद्धतीनं साई श्रद्धा 11 या संघाचा विचार केला तर खरंच इथे मात्र आबा कदम कुठेतरी मिडॉनला क्षेत्ररक्षण करताना झेल सुटला जातोय. तोपर्यंत या ठिकाणी एक धाव घेतली गेली. दीपेशच्या बॅटमधून ही निघाली एक धाव. नक्कीच मी या ठिकाणी धनाजी पाटील आपण पाहतोय मिस टायमिंग स्ट्रोक बाईच्या स्वरूपात ही एक धाव येते की काय, धावचीची संधी आहे परंतु फलंदाज सुखरूपरित्या पोहोचतोय. बाईच्या स्वरूपात ही एक धाव. पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट होतोय. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 6 या आकड्यावरती. 34 धावांची गरज असताना पहिलं षटक ज्या पद्धतीने हाताळलं गेलं गोलंदाज अनिलच्या माध्यमातून 6 धावा. आता मात्र गोलंदाज आपण पाहतोय ऋषी कोळेकर. कालच्या दिवसामध्ये ज्या गोलंदाजानं थोडीशी अपयशी जरूर ठरला होता परंतु आज मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. बऱ्याचदा या खेळाडूला संधी भेटली परंतु त्या संधीचं सोनं करणं कुठेतरी गरजेचं असेल या ऋषी कोळेकर यासाठी. नक्कीच एक संघनायक त्याचबरोबर आयकॉन खेळाडू यांनी संधी दिली पुन्हा एकदा ऋषी कोळेकर. या फलंदाजाला गोलंदाजाला तर ऋषी कोळेकर गोलंदाजीवरती निघतोय. आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय 32 क्रिकेट असोसिएशनचे नियोजन प्रमुख अमर मराठी तात्या यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालंय.
त्यांचं सुद्धा या 32 शहरात पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आयोजित पाटण तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक अभिनंदन. मी विनंती करेन अमर मराठे तात्या आपण देखील या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आज आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं 32 शिराळा प्रीमियर लीग या स्पर्धेचं दिमागदार नियोजन करण्यामागं खऱ्या अर्थानं खूप मेहनत ज्या खेळाडूची होते तो अमर मराठे तात्या देखील आज या 32 शिरा पाटण तालुका प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित झाला आहे. तर ऋषी कोळीकर आपण पाहतोय पहिला चेंडू आपण पाहतोय अवांतर स्वरूपात ही एक धाव येते आणि वनबाऊंचा इशारा देखील या गोलंदाजाला केला जातोय आणि नक्कीच गोलंदाज ऋषी कोळीकर ज्या पद्धतीने आपण पाहतोय तर पुन्हा एकदा ऋषी कोळीकर निघतोय गोलंदाजीवरती. इथे मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. धनाजी पाटील या फलंदाजाला बीट केलंय. कालच्या दिवसामध्ये जरूर अपयशी ठरला हा गोलंदाज परंतु आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी. पहिलं चेंडू अवांतर फेकल्यानंतर दुसऱ्या चेंडूमध्ये चांगलं कमबॅक गोलंदाज ऋषीच्या माध्यमातून. आज मात्र एक चांगली गोलंदाजी करण्याची जिद्द त्याचबरोबर ध्येय बाळगून आज या भूमिपुत्र मैदानामध्ये दाखल झाला आहे. तर पुन्हा एकदा मी स्वागत करेन अमर मराठे तात्या या खेळाडूचं. आपण पाहतोय ज्या 32 शिराळा प्रीमियर लीग या स्पर्धेचा चॅम्पियन संघाचा संघनायक सरकार 11 या संघाकडून खेळताना 32 शिराळा प्रीमियर लीगमध्ये ज्या खेळाडूनं मालिकावीर हा किताब पटकावला होता त्याचबरोबर 32 शिराळा प्रीमियर लीगसारखं एक भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन त्या स्पर्धेचं चांगल्या रीतीनं ज्यांच्या माध्यमातून नियोजन करण्यात आलं गेलं ते अमर मराठे तात्या यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुन्हा एकदा गोलंदाज ऋषी. इथे मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय ऑन साईडला खेळवला क्षेत्ररक्षक अनिल तिथे तैनात आणि नक्कीच फुलटॉस पद्धतीचा चेंडूचा समाचार ज्या पद्धतीनं घेणं गरजेचं होतं. नक्कीच या चेंडूवरती षटकार चौकार जरूर आला असता परंतु धनाजी पाटील हा फलंदाज कुठेतरी कमी पडतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ते 10 या आकड्यावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना 10 धावपरती लागले जातात. इथे मात्र गोलंदाजीचा एंड कुठेतरी गोलंदाजानं चेंज केलेला आहे. फलंदाज दीपेश आपण पाहतोय चांगली गोलंदाजी आणि फलंदाज दीपेशला मात्र माघारी परतावं लागेल. दुसऱ्या विकेटचं पतन दुसरा गडी या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला जातोय. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय अमित मैदानामध्ये दाखल झालाय. इथे मात्र आपण पाहतोय अक्रॉस दलाने खेळण्याचा प्रयत्न होता फटका फसलाय. कुठेतरी लेगबायच्या स्वरूपात ही एक धाव स्कोरबोर्डवरती अंकित केली जाईल. चांगली गोलंदाजी आज गोलंदाज ऋषी कोळेकरच्या माध्यमातून छत्रपती 11 कोळेकरवाडी त्याचबरोबर भराडी माता क्रिकेट संघ कोळेकरवाडी या संघाकडून एक क्रिकेट खेळताना एक गुणवान खेळाडू आहे परंतु सध्याच्या परिस्थितीचा जर विचार केला तर कुठेतरी स्वतःला सिद्ध करावं लागेल. या ठिकाणी आपण पाहतोय धनाजी पाटीलच्या बॅटमधून निघतोय दमदार स्ट्रोक परंतु एलिव्हेशन कुठेतरी फसतंय. फलंदाज धनाजी पाटील बॅक टू द पवेलियन. 4थ्या विकेटचं पतन या ठिकाणी होतंय. फलंदाज धनाजी देखील बाद होतोय. आज आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट या ठिकाणी गोलंदाज ऋषीच्या नावावरती या ठिकाणी नोंदवले जात आहेत. तर नवीन फलंदाज विजय मैदानामध्ये दाखल होईल. तर या ठिकाणी विनंती असेल हा सामना संपल्याबरोबर लगेचच या ठिकाणी अचानक 11 सावंतवाडी संघाला विनंती असेल की आपण लगेचच हा सामना संपल्यानंतर क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये जायचं आहे.
नवीन गोलंदाज आपण पाहतोय प्रदीप पवार गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू विजयच्या बॅट मधून अनेकतोय दमदार स्ट्रोक. बहीण भीती फक्त छत्रपतींचा छावा आणि विजयच्या बॅट मधून या निघाल्या 6 धावा. 6 धावांची धावफलक मुसंडी मारतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय तो 17 या आकड्यावरती. 17 धावा धावफलके लागल्या गेल्या. इथे मात्र षटकारानंतर चांगलं कमबॅक. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की काय, परंतु एकच धाव या ठिकाणी बाईच्या स्वरूपात ही एक धाव स्कोरबोर्डवरती अंकित केली जाईल. तेजस साळुंके यांचं देखील आज दुसऱ्या दिवसामध्ये आगमन झालंय. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर पुन्हा एकदा प्रदीप पवार गोलंदाज निघतोय गोलंदाजीसाठी. इथे मात्र आपण पाहतोय सुरेख फटका. जेलबाद होतोय फलंदाज अमित. हा फलंदाज माघारी परततोय. तर नेक्स्ट फलंदाज आपण पाहतोय अमित म्हात्रे मैदानामध्ये दाखल झालाय. आपण पाहतोय विजयच्या माध्यमातून पुन्हा एकदा फटका केलाय. क्षेत्ररक्षक अनिल जाधव तिथे तैनात आहे. पाहूया काय निर्णय होतोय. चांगल्या रीतीनं क्षेत्ररक्षण सजलं गेलंय. 2च धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या. या ठिकाणी पुन्हा एकदा विजयच्या बॅटमधून निघतोय मोठा फटका. 6 धावासाठी निघतोय षटकार. आयोजकांना विनंती असेल जुना चेंडू द्यायचा आहे. धावफलकावरती 26 धावा लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांचा इशारा वाईट बॉल. वाईट +1 ही एक धाव धावफलक अंकित केली जाईल. 2 धावा अतिरिक्त स्वरूपात. गोलंदाज प्रदीप पवार कुठेतरी मागडा ठरतोय. आज मात्र संघनायकानं संधी दिली होती. त्या संधीचं सोनं करताना अपयशी ठरतोय. आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर साई श्रद्धा 11 या संघाकडून मोठी नावं या संघामध्ये दाखल होते, परंतु ही मोठी नावं कुठेतरी मोठी कामगिरी करताना अपयशी ठरले आणि या संघाला बराचसा खडतर प्रवास या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचबरोबर आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये देखील ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी आमच्यासोबत जोडले गेले होते आमचे मार्गदर्शक, त्याचबरोबर समालोचन क्षेत्रातील गुरु आदरणीय रवी पाटील सर यांचं देखील या स्पर्धेदरम्यान पुन्हा एकदा शुभागमन झाले. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. तर स्कोरबोर्ड जाऊन पोचलाय 28 आकड्यावरती. 28 धावा धावफलकी लागल्या जात आहेत. आता मात्र शेवटचे 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय विजय. ज्या फलंदाजानं आतापर्यंत चांगली फलंदाजी केली तो फलंदाज विजय मैदानामध्ये आहे. तर गोलंदाजीवरती आपण पाहतोय एक अनुभवी गोलंदाज आबा कदम गोलंदाजी मार्गावरती. 6 चेंडू 6 धावा. आता मात्र समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि 6 धावा. इथे मात्र सुरेख गोलंदाजी, परंतु यष्टीरक्षक कुठेतरी चूक करतोय आणि या निघतायत 4 धावा. आपण पाहतोय यष्टीरक्षक अंकुश घराकडून होते चुके आणि या 4 धावा मात्र 4 धावांचा भुर्दंड या ठिकाणी संघाला मात्र भोगावा लागतोय.
आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 4 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल विजयासाठी. चांगली गोलंदाजी ज्या पद्धतीने आपण पाहतोय आबा कदम आज मात्र चांगली गोलंदाजी करत होते, परंतु त्याला क्षेत्ररक्षणाची साथ मजबूत असणं गरजेचं होतं. परंतु कुठेतरी या 4 धावा मात्र संघाला पराभवाच्या आहेत घेऊन जातात की काय. 4 चेंडू 2 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय डान्सिंग डाऊन मारण्याचा प्रयत्न आणि विनिंग शॉट या ठिकाणी सादर केलाय. नो बॉल आणि गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातोय. गोलंदाज आबा कदम देखील या स्पर्धेमधून बाहेर होत आहेत आणि जे पी फायटर हा संघ मात्र अस्तित्वाचा एक सामना या ठिकाणी जिंकतोय. जे पी फायटर या संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. 3 सामन्यामध्ये आपण पाहतोय एक सामना जिंकला जातोय तो जे पी फायटर या संघानं. त्याचबरोबर साई श्रद्धा 11 या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय तिन्हीच्या तिन्ही सामन्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे. पाटण तालुका प्रीमियर लीग अंतर्गत जर पाहिलं तर साई श्रद्धा 11 या संघामध्ये खरंच खूप मोठी नावं होती, परंतु ही नावं आज मात्र मैदानामधून बाहेर जाताना आपण पाहतोय. अनिल जाधव असतील, त्याचबरोबर अनिल मस्कर, अंकुश घराळ, उमेश कोळेकर सारखे मातबर फलंदाज, परंतु या मातबर खेळाडूंना या संपूर्ण स्पर्धेमधून माघारी जावं लागतंय. तर नेक्स्ट मॅच आपण पाहतोय अचानक 11 सावंतवाडी संघ. आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. विनंती असेल अचानक 11 सावंतवाडी संघाच्या संघनायकाला. अचानक 11 सावंतवाडी संघाचा संघनायक आपल्याला विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आपलं टायमिंग या ठिकाणी स्टार्ट होतंय. सामना 5 षटकाचा राहील याची नोंद घ्यायची आहे. अचानक 11 सावंतवाडी संघ आपणाला जर तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब दिला जातोय विजय याला. तर आपण पाहतोय 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे नियोजन प्रमुख अमर मराठे तात्या यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देऊन विजयाला गौरव करण्यात येईल. विजयाला मी आमंत्रित करेन की आपण लगेच या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहतोय अमर मराठे तात्या यांच्या शुभ हस्ते विजयाला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल.